परी हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरुकृपाब्धी काळी पावे. उदयजतांची दिन करू प्रकाशूची आते अंधारू का दीपसंख्ये कापरू दीपूची होय. तयाला लवणाची कणिका मिळत खेव उदका उदकची होऊनी देखा ठाके जेवी. का निद्रित चेवविलिया स्वप्नेसी निंदवाया जाऊनी आपण पया मिळे जैसा. तैसे जया कुण्हेसी देवे गुरुवाक्य श्रवणा चितसची सवे. दैत्य गळोनी विसंबे आपणया वृत्ती काना वचनाचिये भेटी. सरिताची पै किरटी वस्तू होऊनी उठी कवणी एकू जो. तयासी मग कर्म करणे हे बोलली जेलची कवणे. आकाशा येणे जाणे आहे काही म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही. परी ऐसे जरी हे काही नवे जया. एरवी स्वकर्माची निवल्ली कम्य निषिद्वाचिया इंधनी. रजतमे कीर दोन्ही जाळेली आधी. पुत्र वित्य परलोको यया तिहींचा अभिलाखो. घरी होय पायुको हेही झाले. इंद्रिये सैरा पदार्थी रिंगता विटाळल्या होती. तिये प्रत्याहार तीर्थी न्याळली कीर. आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी बळ. घेऊनी केले अढळ वैराग्यपद. ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी. तो सामुग्री कीर पुरी मिळविली आणि तेची समयी उद्धरो भेटिले पाही. तेवेच तिही काही विंची जेना. परी ओखद घेत खेवो काय लाभे आपुला ठायो. का उदयजतांची दियो मध्यान्ह होय. सुक्षेत्री आणि वोलटे बीजही पेरिले गोमटे. परी अलोट फळ भेटे परी वेळे की गा. जोडीला मार्ग प्रांजाळू मेनला सुसंगाचाही मेळू. परी पाविजे वाचून वेळू लागेची की. तैसा वैराग्य लाभो जाला वरी सद्गुरूही भेटला. जीवी अंकरू फुटला विवेकाचा. तेने ब्रह्म एक हाती येर अवघेची भ्रांती. हेही किरीर प्रतीती गाढ केली. परी हेची परब्रह्म सर्वात्मिक सर्वोत्तम. मोक्षाचेही काम सरे जेथ. यया तिन्ही अवस्था पोटी जिरवी जे का किरीटी. तया ज्ञानासीही मिठी दे जे वस्तू. एकाचे एकपण सरे जेथ आनंद कुणही विरे. काहीही निरोही उरे जे काही गा. तिये ब्रह्मी ऐकपणे ब्रह्माचे होऊनी असणे. ते कर्मेची करुणी तेणे पाविजे पै. भुकेलिया पासी ओगरिले षड्रस्रे. तो तृप्त प्रतिग्रासी लाहे जवी. तैसा वैराग्याचा बोलावा विचाराचा तो दिवा. अंबुथिया आत्मठेचा काढीची तो. तरी भोगीजे आत्मवृद्धी एवढी योग्यतेचे सिद्धी. जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली. तो जणे कर्मे ब्रह्म होणे करिका सुगम. तया कर्माचे आता वर्म ऐक सांगो. तरी गुरु दाविलिया वाटा घेऊनी विवेकती थळ तटा. धुवूनिया मळकटा बुद्धीचा तेणे. मग राहुने उगळली प्रभाचंद्रे. अंगी गेली तो शुद्धते जडली. आपण या बुद्धी सांडूनी कोळे दोन्ही प्रियासी अनुसरे. कामनी द्वंत त्यागे स्वचिंतनी पडली तैसे. आणि ज्ञाना ऐसे जिव्हार नेवो नेवो निरंतर. इंद्रिही केले थोर शब्दाधिक जे. जे रश्मी जाळ काढले या मृगजळ जाय लया. तैसे धृती रोधे तया पाचाही केले. नेणता अधमाचिया अन्ना खादलिया किजे वमना. तैसी ओकविली सवासना इंद्रिये विषयी. मग प्रत्यगावृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे. ऐसे प्रायश्च चित्ते धुवटे केली येणे. पाठी सात्विके धीरे तेणे शोधारली तिये करणे. मग मनेची योगधारणे मिळविली. तेवेची प्राचीने इष्टानिष्टे भोगेसी येऊन भेटे. तेच देखलिया ही ओखटे द्वेषू न करी. ना गोमटेची विपाये ते आणोणी पुढा सुये. तया लागीन होये साभिलाषू. या परी इष्टनिष्ठी रागद्वेष किरीटी. त्याहून गिरिकपाटी निंकोजी वसे. गजबजा सांडलिया बसवी वनस्थळिया अंगाचियाची मांदिळा. एकलेया शमदमादिकी खेळे न बोलणेची चावळे. गुरुवाक्याची निमेळे नेये वेळू. आणि अंगाबळ यावे ना तरी क्षुधा जावे. का जिभेचे पुरावे मनोरथ. भोजन करिता विखी ह्या तिही ते न लिखी. आहारी मिती संतोषी माप नसुये. अशनाचेनी पावके हारपता प्राणोपोखे. याची भागू भोटके अशण करी. आणि परपुरुषे कामिली
कुळवधू अंगण घाली, निद्रा लस्यान मोकली अशन तैसे. दंडवताचीनी प्रसंगे, भुई हन अंगे लागे. वाचुनी येर निघे राबस्य तेथ. देह निर्वाहा पुरते, रहाटावती हातापायाती. किंबहुना अपते सौभाग्य केले, आणि मनाचा उमरा वृत्तीसी देखो नेदिवेरा. तेथ के वाघ व्यापारा अवकाशू असे. ऐसेनी देह वाचा मानस, हे जिनोनी बाह्य प्रदेश. आकळले आकाश ध्यानाचे तेणे. गुरुवाक्ये उठवला, बोधी निश्चयो आपुला. न्याहाळी हाती घेतला, आरिसा जैसा. हे ध्याता आपणही परीत, ध्यानरूप वृत्ती माझारी. ध्येयत्वे हे घे अवधारी, ध्यान रूढी घा. तेथ ध्येय ध्यान धाता, तयातीही एकरूपता. होय तव पंडुसुता, कीजे ते गा. म्हणून तो मुमुक्षू, आत्मज्ञानी जाला दक्षू. परी पुढांसुनी पक्षू, योगाभ्यासाचा. अपार रंध्रद्वया माझारी, धनंजया पाषणी पडुनिया. कावरुमूळ अंकुचिनी अध, देऊनी तिन्ही बंध करुनी एकवद वायू भेदा. कुंडलिनी जागमुनी मध्यमा, विकाशुनी आधारादी भेदुनी अज्ञावरी. सहस्रदळाचा मेघू, पियुषे वर्षांनी चांगू तो मूळवरी ओघू. आणुनिया नाचतया पुण्यगिरी, ची द्वैर त्याच्या खापरी. मनपर्वनाची खीचपुरी वाढुनिया. जालिया योगाचा गाडा, मेळावा सुनी हा पुढा. ध्यान मागिली कडा स्वयंभ केले, आणि ध्यान योग दोन्ही येथे आत्मतत्वज्ञानी. पैठी होवावया निर्विघ्ने, आधीची तेणे. वीत रागदे सारिखा, जोडून ठेविला सखा. दो अवघाची भूमिका सवे चाले, पाहावे दिसे तवंबरी. दिठीतेन संडी दीप जरी, तरी के आहे अवसरी देखावया. तैसी मोक्षे प्रवर्तलाया, वृत्ती ब्रह्मी जयालया. तेच वैराग्य आथितया, भंगू कैसा. म्हणून सवैराग्यो ज्ञानाभ्यासू तो सौभाग्य. करुणी जाला योग्यो आत्मलाभा. ऐसे वैराग्याचे अंगे, बाणुनिया वज्रांगी. राजयोग तुरंभी आरूढला, वरी आड पडिले दिठे. साने थोर निवटी, ते बळी विवेक मुष्टी. ध्यानाचे खांडे, ऐसेनी संसारणा अंतो. अंधारी सूर्योदयसा असे जातो. मोक्ष विजय श्रियेचे वैरत्तू, हो अवया लागी. हेच अडवावया आले, दोष वैरी जे धुपटले. तयान माझी पाहिले द्या अंकारू. जो न मोकली मारुनी, जीवो नेदी उपजवनी. विचंबवनी खोडा घालुनी हाडांचिया. तयाचा देहदुर्ग हा थारा, मोडून घेतला तो विरा. आणि बळ हा दुसरा, मारिला वैरी. जो विषयाचेनी नावे, चौगुणेही वरी थांबे. जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा. तो विषय विषाचा अथाव, अघविया दोषांचा राहो. करी ध्यान खड्गाचा घावो, साहेल कैचा. आणि प्रिय विषया प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती. तेची घालुनी बुंती अंगी जो वाजे. तो सन्मार्गो भूलवी, मग अधर्माचा आडवी. सुनी वाघा सापडाची नरकाधिका. तो विश्वासे मारिता रिपू, निवटुनी घातला दर्पू. आणि जयाचा आहा कंपू, तापसांसी. क्रोधा ऐसा महादोखो, जयाचा देखा परिपाको. भरीजे तव अधिको, रिता होय जो. तो कामो कोणच ठाई, नसे ऐसे केले पाही. की तोची क्रोधाही सहजी आले, मुळाचे तोडणे जैसे. होय का शाखोद्देशे, कामो नाशलेनी नाशे. तैसा क्रोध, म्हणून काम वैरी. ज्याला जेथ ठाणोरी, तेथ सुरली वारी क्रोधाचीही. आणि समर्थू आपुला खोडा, जिसे वाहवी जैसा होडा. तैसे भंजोनी तो गाढा परिग्रहो. जो माथाची पालाणवी अंगा, अवगुण घालावी जिवे दांडी घेववी ममत्वाची. शिष्यशास्त्र दी विलासे, मठादी मुद्रणी चेनी मिसे. घातले आहाती फासे, निसंगा जेणे. घरी कुटुंबवणे सरे, तरी वनी वन्य होऊनी अवतरे. नागविया ही शरीरे लागला आहे. ऐसा दुर्जर्य जो परिग्रहो, तयाचा फेडून ठावो. भवविजयाचा उत्साहो, भोगी तसे जो. तेथ अमानित्वादी अवघे, ज्ञानगुणाचे जे मेळावे. ते कैवल्य दिशीचे अवघे, रावो जैसे आले. तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीवा. उगाणू नही तया, परिवारू होऊन या राहत अंगे. प्रवृत्तीचे चिये राजबिदी, अवस्था भेद प्रमदी. किजत आहे प्रतिपदी सुखाचे लोण. पुढा बोधाचिये
कांबीवरी विवेको दृष्ट्याची मांदी सारी योगभूमिका आरती करी येती जैसिया तेथ रिद्धी सिद्धीची अनेके वृंदे मिळती प्रसंगे तिये पुष्पवर्षी अंगे नहातसे तो ऐसेनी ब्रह्मक्या सारिखे स्वराज्य येता जवळिके झळंबीत आहे हरिके तिन्ही लोक तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणवया समानता धनंजया उरे चिन्हे जा हे ना भलतेने व्याजे तो जया ते म्हणे माझे हे नोडवेची का दुर्जे अद्वितीय आला पै आपुलिया एकी सत्ता सर्वही कवळूनिया पंडूस होता कही न लगती ममता धाडिली तेन ऐसा जितलिया रिपवर्ग आपो मानालिया हे जग अपैसा योग तुरुंग स्थिर झाला वैराग्याचे गाडिले अंगी त्राण होते भले तेही नावेक डिले तेव्हा करी आणि निवटी ध्यानाचे खंडे ते दुजे नाहीची पुढे म्हणून हातू असुडे वृत्तीचाही जैसे रसौशोध करे आपुले काज करुनी पुरे आपणही नोरे तैसे होतसे देखोनी ठाकिता ठाओ धावता थिराव पाओ तैसा ब्रह्म सामर्थ्ये धाओ अभ्यासू सांडी घडता मोह दशीसी गंगा वेगे सांडीजे जैसे का कामिने कांतापासी स्थिर होय नाना फळतीये वेळे केळेची वाडी बांधुळे का गावापुढे वडे मार्गो जैसा तैसा आत्मसाक्षात्कारो होईल देखनु गोचरू तैसा सानिध्य हेवे की हळूच ठेवी म्हणून ब्रह्मेसी तया ऐक्याचा समो धनंजया होतसे तै उपाया ओहटू पडे मग वैराग्याची गोंधळूक जे अज्ञाभ्यासाचे वार्धक्य योगफळाचाही परिपाक दशा जे का ते शांती पैगा सुभगा संपूर्ण ये तयाचिया अंगा तै ब्रह्म हो आवया जोगा होय तो पुरुषू पुनवेहुने चतुर्दशी जेथुले उणेपण शशी का साळे पाहुणे जैसी 15वी वाणी सागरही पाणी वेगे संचरे ते रूपगंगे येर निश्चळ ते उगे ते समुद्र जैसा ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडू आहे तेची शांती चेनी लवला हे होय तोगा पै तेची होणे नवीन प्रतिती आले जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता एक ते ब्रह्मभाव योग्यता पुरुष तो मग पंडूसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे जेने निपचे रससोय तो तापोही जैसे जाय तै ते का होय प्रसन्न जैसी नाना भरतिया लगबगा शरत्काळी सांडीजे गंगा का गीत राहता उपंगा होवटू पडे तैसा आत्मबोधी उद्यम्यू करिता होय जो श्रमू तोही जेथे समूह होऊनी जाय आत्मबोध प्रशस्ती हे तिये दशेची ख्याती ते भोगीतसे महामती योग्य तोगा तेव्हा आत्मत्वे शोचावे काही पावावया कामावे हे सरिले समभावे भरिते तया उदया येता गवस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हार विजती दीप्ती अंगिका जेवी तेवी उठतिया आत्मप्रथा हे भूतभेद व्यवस्था मोडित मोडित पार्था वास पाहे तो पाटी ये वरील अक्षरे जैसी पुसता येती करे तैसी हारपती भेदांतरे तयाचिये दृष्टी तैसेनी अन्यथा ज्ञाने जिये घेपती जागर स्वप्ने तिये दोन्ही केलेलीने अवक्ता माझी मग तेही अव्यक्त बोध वाढता जिजत पुरला बोधी समस्त बुडोनी जाय जैसी भोजनाच्या वापारी शुदा जिरीत जाय अवधारी मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय नाना चालीचिया वाडी वाट होत जाय थोडी मग पाहता ठाई बुडी देऊनी नमे का जागृती जव जव उद्दीपे तव तव निद्रा हारपे मग जानीन लिया स्वरूपे नाहीच होय हे ना आपले पूर्वत्व भेटे जेथ चंद्रासी वाडी खुटे तेथ शुक्ल पक्षू आटे निशेषू जैसा तैसा बोध्य जात गिळतो बोधे हे मज आतू मिसळला तेथ संवादू अबोधू गेला तेव्हा कल्पता चिये वळे नदी सिंधूचे पेंड वळे मोहुनी भरले जळे अब्रह्म जैसे नाना गेलिया घटमठ आकाश ठाके एकवट का जळूनी काष्टे काष्ट विन्नीचे होय ना तरी लेणियांचे ठसे आटूनी गेलिया मुसे नामरूप मेदे जैसे सांडीजे सोने हेही असो चेई लया ते स्वप्न नाही जालिया मग आपणया उरिजे जैसे तैसा मी एक वासुने काही तयाही सकट नाही हे चौथी भक्ती पाही माझी तो लाहे
येर आर्थू जिज्ञासू अर्थार्थी हे भजती जिये पंथी ते तिन्ही पाऊनी चौथी म्हणिपत आहे. एरवी तिजी ना चौथी न पाहिल ना सरती पै माझी ये सहज स्थिती भक्ती नाम जे नेणने माझे प्रकाशुनी अन्यथा तत्वे माते दावुनी सर्वई सर्वी भजोनी बुझती व्यसे जे. जो जेथ जैसे पाहो बैसे तया तेथ तैसेची असे हे उजळे येडे का दिसे अखंडे जेणे स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलीनेही असलेपणे विश्वासे आहे नाही जेणे प्रकाशे जैसे ऐसा हा सहज माझा प्रकाशू तो कपिध्वजा तो भक्ती या बोजा बोलिजे गा म्हणून अर्थाच्या ठाई हे आरती होऊन पाही अपेक्षणीय जे काही ते मीच केला जिज्ञासू पुढा विरेशा हेची होऊनी जिज्ञासा मी का जिज्ञासू ऐसा दाखविला हेची होऊनी अर्थना मीची माझ्या अर्थी अर्जुना करुनी अर्थाभिधामा आणि माते एवं घेऊनी अज्ञानाते माझी भक्ती जी हे वर्ते ते दावी मज दृष्टा येते दृश्य करोनी सुखे मुखाची दिसे मुखे या बोला काही न चुके परी तुझे पण लटिके आरिसा करी दिठी चंद्रही घे साचे परी येतुले हे तिमिराचे जे एकची असे तयाचे दोन्ही दावी तैसा सर्वत्र मीच मिया घेशतसे भक्ती इया परी दृश्वत्व ये वाया अज्ञान वसे ते अज्ञान आता फिटले माझे दृष्टत्व मज भेटणे निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे पै जेव्हाही ऐसे किडाळ तेव्हाची सोन्याची अढळ परी ते कीड गेलिया केवळ उरे जैसे हा गा पौर्णिमे आधी काही चंद्रू सवय उची नाही परी तिये दिवशी भेटे पाही पूर्णता तया तैसा मीची अज्ञानदारे दिसे परी हस्तांतरे मग दृष्टित्वी ते सरे मियाची मी लाभे म्हणून दृश्य पथा अतितू माझा पार्था भक्तियोग्य चौथा म्हणित लागा या ज्ञानभक्ती सहज भक्तू एकवटला मज तो मीही केवळ हे तुझ श्रुतही आहे हे उभवूनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा हे बोलेलो कपिध्वजा सप्ताध्यायी ते हे कल्पादी भक्ती मिया भगवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजया उपदेशली ज्ञानी येते स्वसंवतीविती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणो हे मज मिळतसे वेळे तया कर्मयोगिया फळे मग समस्तही निखळे मियाची भरे तेथ वैराग विवेकेसी आठे बंध मोक्षेसी वृत्ती तये अवृत्तीसी बुडून जाय घेऊनी एलपणा ते पर्वत हारपे जेथे गिळूनी चारी भूते आकाश जैसे तया परी थडथांत साध्य साधनातील शुद्ध ते मी होऊनी एकवद भोगितो माते घडूनी सिंधूची या अंगा सिंधूवरी तळपे गंगा तैसा पाडू तया भोगा अवधारी जिओ का अरिसयासी अरिसा उठोनी दाविलिया जैसा देखना अतिशय जैसा भोगना तिये चेई लिया स्वप्न नाशे आपले एकाची दिसे हे दुजे नवीन जैसे भोगी जे का हे असो दर्पणू नेलिया तो मुख बोधून गेलिया देखलेपण एकलेया अस्वादिजेही जेवी तोची जालिया भोगू तयाचा न घडे हा भावो जयाचा तीही बोले केवी बोलाचा उच्चारू किजे तयाचा नेनो गावी रवी प्रकाशी हनदिवी हे योमलागी मांडवी उभली तिन्ही हा गा राजज्ञत्व नवता अंगी रावो रायपण काय भोगी का अंधारू हन अलिंगी दिन कराते आणि आकाश जे नवे तया आकाश काय जाणवे रत्नांच्या रूपी मिरवे गुंजांचे लेणे म्हणून मी होणे नाही तया मीही आहे केही मग भजेल हे काही बोलो किर या लागी तो कर्मयोगी मी जलाची माते भोगी तारुण्य क्या तरुणांगी जिया परी तरंग सर्वांची तोय चुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नाना अवकाश नभी लंठतू जैसा तैसा का रूप घेऊनी माझे माते क्रियाविन जो भजे अलंकारू का सहिते सोनयाते जेवी का चंदनाची धृती जैसी चंदने भजे अपेसी का अकृत्रिम शशी चंद्रिका ते तैसी क्रिया किरण सांडणे तरी अद्वैती भक्ती आहे तो अनुभवाची जोगे नव्हे बोला ऐसे तेव्हा पूर्वसंस्कार छंदे जे काही तो अनुवादे तेने आळविलेनी वोदे बोलता मिती बोलात या बोलशाची भेटे
तेथे बोलिले हे न घटे, तै मौन तव गोमटे. स्तवन माझे म्हणून तया, बोलता बोली बोलता मी भेटता. मौन होय तेने तत्वता. सत्वी तो माते, तैसेची बुद्धी का दिठी. जे का देखो जाय किरटी, ते देखणे दृश्य लोटी. देखतीची दावी अरिसया आधी जैसे, देखतेची मुख दिसे. तयाचे देखणे तैसे, मेळवी दृष्टे. दृष्ट जाऊन या द्रष्टे, द्रष्टयासीची जै भेटे. तै एकलेपण न घटे दृष्टेपणही. तेथ स्वप्नीचिया प्रिया, चेवुनी झोंबो गेलिया. ठाईजे दोन्ही न होईया आपणचे जैसे. का दोन्ही काष्टाचिये घृष्टी, माझी वन्नी एक उठी. तो दोन्ही न भाष आटी, आपणची होय. नाना प्रतिबिंब हाती, घेऊ गेलिया गबसती. बिंबताही असती का जैसी, तैसा मी होऊनी देखते. तो घेऊ जाय दृश्याते, तेथ दृश्य नथी ते. दृष्टो तैसी रवी अंधारू, प्रकाशिता नुरेची जेवी. प्रकाशता तेवी दृश्ये नाही दृष्टता. मी जालिया मग देखेजे, नान देखेजे ऐसे न दशा निपजे. ते दर्शन माझे, सा चाकोरे ते. भलताही किरीटी, पदार्थाचिया भेटी. दृश्य दृश्या प्रतिता दृष्टी, भोगितो सदा. आणि आकाश हे आकाशे, दाटिले ना ढळे जैसे. मिया आम्नेन आपणसे, झाले तया. कल्पाती उदक उदके, रुंधिलिया वाहो ठाके. तैसा आत्मेनी मिया एके, कोंदला तो. पावो आपण पया वळगे, केवी वन्नी आपण पया लागे. आपण पा पाणी रिगे, स्नाना कैसे. म्हणून सर्व मी झालेपणे ठेले तया येणे जाणे. तोची गा यात्रा करणे, अद्वया मज. पै जळावरील तरंगो, जरी धाविन्नला सवेग. तरी नाही भूमी भागो, क्रमिला तेने. जे सांडावे का मांडावे, ते चालणे येणे चालावे. ते तोयाची एक अवघे, म्हणून या. गेलियाही भलते उता, उदकेपणे पंडूसुता. तरंगाची एकात्मता न मोडेची जेवी. तैसा मीपणे हा लोटला, तो अघवेयाची मज अंतू आला. या यात्रा होय भला कापडी माझा, आणि शरीर स्वभावशे. काही एक करू जरी वैसे, तरी मीची तो तेणे मिशे भेटे तया. तेथ कर्म आणि करता, हे जाऊनी पंडूसुता. मिया आत्म्याची मज पाहता, मीची होय. पै दर्पणाते दर्पणे, पाहिलिया होय न पाहणे. सोने झाकेलिया सुवर्णे, न झाके जेवी. दीपाते दिघे प्रकाश शिजे, ते प्रकाश शेणेची निपजे. तैसे कर्म मिया किजे, ते करणे कैसे. कर्म ही करिताची आहे, तै करावे हे भाषेची जाये. तै न करणेचेही होय, तयाचे केले. क्रिया जात मी झालेपणे, घडे काहीची न करणे. तयाची नाव पूजणे, खुणेचे माझे. म्हणून करी तयाशी बोजा, ते न करणे हेची कपिध्वजा. निफचे तिया महापूजा, पूजितो माते. एवं तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन. अद्वया मज गमन, तो चाले तोची. तो करी तेथुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा. तो असे तैसी कपिध्वजा, समाधी माझी. जैसे कणकेसी कांकणे, असी जैसी अनन्यपणे. तो भक्तियोगे येणे, मजसी तैसा. उदकी कल्लोळू कापुरी, परिमळू रत्नी उजाळू अनन्यो जैसा. किंबहुना तिंतसू पडू, का मुक्तिकेसी घटू. तैसा तो एकवटू, मजसी माझा. या अनन्य सिद्धा भक्ती, या अवघाची दृश्य जाती. मज आपण पेया सुमती, दृष्टया ते जाणे. तिन्ही अवस्थांचेही द्वारे, उपाध्युपहिताकारे. भावा भावरूप स्फुरे, दृश्यते हे. ते हे अवघेच मी द्रष्टा, ऐसिया बोधाचा मजिवटा. अनुभवाचा सुबटा, झेंडा तो नाचे. रज्जू जालिया गोचरू, आभासता तो व्याळाकारू. रज्जूचू ऐसा निर्धारू, होय जेवी. भंगारा परते काही, लेणे गुंजही भरी नाही. ते आटून या ठाई, किजे जैसे. उदका एका परिते तरंग, नाहीची ते निरुते. जाणूनी तया आकाराते, न घेपे जेवी. नातरी स्वप्न विकारा समजता, चेवुनिया उमाने घेता. तो आपण या परवता, न दिसे जैसा. तैसे जे काही आथी नाथी, येणे होय ज्ञेय स्फूर्ती. ते ज्ञाताही मित प्रचिती, होऊनी भोगी. जाणे अचू मी अजरू, अक्षयो मी अक्षरू. अपूर्व मी अपारू, आनंदू मी. अचळू मी अच्युतू, अनंतू मी अद्वैतू. आद्यो मी अव्यक्तू, व्यक्तही मी. ईश्य हे ईश्वरू, अनादि मी अमरू.
अभय मी आधारू, अधेय मी स्वामी मी सदोदितो, सहजू मी सततो, सर्व मी स्वर्गवतो, सर्वातीतो मी नवा मी पुराणो, शून्य मी समर्पो, स्थूल मी आणू, जे काही ते मी अक्रयू मी एको, असंगू मी अशोको, व्यापू मी व्यापको, पुरुषोत्तमो मी अशब्दो मी अश्रोत्रो, अरूपो मी अगोत्रो, समो मी स्वतंत्रो, ब्रह्म मी परो, ऐसे आत्मत्वे मज एकाते, या अद्वय भक्ती जाणूने निरुते, आणि याही बोधा जाणते तेही मीचे जाणे, पै चेईले या नंतरे, आपुले एकपण ओरे, तेही तोवरी स्फुरे, तयांशेने जैसे, का प्रकाशता अर्को, तोची होय प्रकाशको, तयाही अभेदा दुतुको, तोची जैसा, तैसा वैद्याच्या विलयी, केवळ वेदुको उरे पाही, तेणे जाणावे तयांतेही हे तो जाणे, तया अद्वितीयपणा आपुलिया, जाणती जपती हे धनंजया, ते ईश्वराची मी हे तया बोधासी हे, मग द्वैताद्वैत मीही आत्मा एको निभ्रांत, हे जाणून जाणिले जेथ, अनुभवे रिघे तेथ, चेईलिया एकपण, दिसे जे आपुलिया आपण, तेही जाता नेनो कोण, होई जे जेवी, का डोळा देखीचे क्षणी, सुवर्णपण सुवर्णी, नाटिता होय आटणी, अलंकाराचीही नाना लवन हो तोय होय, मग क्षारता तोयत्व राहे, तेही जिरता जेवी जाहे, जाले पण ते, तैसा मी होतो जे असे, जे स्वानंदुको समरसे, कालुनिया प्रवेशे मजशियानी, आणि तो हे भाष जेथ जाई, तेथे मी कोण्हासी आहे, ऐसा मी ना तो तिहे सामय, माझ्याही रूपी, जेव्हा कापूर जळ सरे, तयाची नाम अग्निपुरे, मग उभायातीत उरे आकाश जेवी, का धाडलिया एका एको, वाढे तो शून्य वेश एको, तैसा आहे नाहीसा शेकू, मीची मग आथी, तेथ ब्रह्मा आत्मा ईशू, यया बोला मोडे सौरसो, बोलणे यासी पैसो नाही तेथ, न बोलणेही न बोलोनी, ते बोलीजे तोंड भरोनी, जाणीव नेणीव नेणोनी, जाणीते ते, तेथ बुजिले बोधू बोधे, आनंदू घेपे आनंदे, सुखवरी नुसधे, सुखाची भोगिजे, तेथ लाभू जोडला लाभा, प्रभा अलिंगिली प्रभा, विस्मयो बुडाला उभा, विस्मया माझे, समो तेथ सामवला, विश्रामो विश्रांती आला, अनुभवी वेडावला अनुभूतीपणे, किंबवना ऐसे निखळ, मीपणा जोडे तया फळ, सेवुनी वेली वेल्लाळ, कर्मयोगाची ते, पै कर्मयोगा किरीटी, चक्रवर्तीच्या मुकुटी, मी चिद्रत्न ते साठो वाटी, होय तो माझा, मी कर्मयोग प्रसादाचा, कळसो जो हा मोक्षाचा, तयावरील अवकाशाचा, ओवावो झाला तो, नाना संसार आडवी, कर्मयोग वाट बरवी, जोडिली ते मध्यक गावी, पैठी जालिसे, हे असो कर्मयोगे ओघे, तेणे भक्तचित्ते गांगे, मी स्वानंदोधही वेगे, ठाकीला की गा, हा ठायवरी सुमरणा, कर्मयोगी आहे महिमा, म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो, आम्ही पै देशे काळे पदार्थे, साधुनी हेई जे माते, तैसा नवे मी आयते सर्वांचे सर्वही, म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही, न लाभे इये उपायी, साचती गा, एक शिष्य एक गुरु, एक रुडला साच व्यवहारू, तो मात्मा प्रीप्तिकारू जाणवया, अगा वसुधेच्या पोटी, निधान सिद्धी किरीटी, वन्य सिद्धी काष्टी, ओहा दूध, परिलाभे ते असते, तया की जे उपायाते, ये रे सिद्धीची तैसा येथे उपायी मी, हा फळ ही वरी उपायो, कापा प्रस्तावी तसे देवो, हे पुसता अति अप्रभो, येशींचा ऐसा, जे गीतार्थाचे सांगावे, मोक्षोपायर अवघे, आन शास्त्रोपाय ती नव्हे, प्रमाणसिद्ध, वारा अभळ्याची फेडी, वाचोनी सूर्या तेन घडी, का हातू बावोळी धाडी, होय तो करी, तैसा आत्मदर्शनी आढळू, तैसा अविद्येचा जो मळू, तो शास्त्रनाशी येरू, निर्मळू मी प्रकाशिस होये, म्हणून अवघेची शास्त्रे, अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे, आत्मबोधी, तया आत्मशास्त्रासी, ते साचपणाची ये पुसे, तै येई जे ठया ठायासी, तेन गीता, भानुभूषिता प्राचिया, सतेजा दिशा अगविया, तैशी शास्त्रेश्वरा गीता या सनादे शास्त्रे, हे असो येणे शास्त्रेश्वरे, माघा उपायेन बहुवे, विस्तारे सांगितला जैसा करे, घेऊया आत्मा, परी प्रथम श्रवणासे, अर्जुना विषाये या भावे, हा भाव
सकवणे करून धरुणी श्रीहरी तेची प्रमये एकमेळ शिष्यी होवावया सढळ सांगितसले मोकळ मुद्रा आता आणि प्रसंगे गीता ठाऊनी हा संपता ऐकूनी दावी अदंता एकार्थत्व जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेके सिद्धांती केले करी तेथुल या सिद्धांत इये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापार नेणत कोणी जे मानी तै महासिद्धांताचा अवका सिद्धांत कक्षा अनेका बिडवणी आरंभ देखा संपवितू असे एथ अविद्या नाशू हे स्थळ तेने मोक्षोपाधान फळ या दोन्ही केवळ साधन ज्ञान हे इतुकले नाना परी निरूपले ग्रंथ विस्तारी ते आता दोही अक्षरी अनुवादावे म्हणून उपेयही हाती जालिया उपाय स्थिती देव प्रवर्ते ते पुढती येण्याची भाग